रुई तालुका हातकणंगले येथील पंचगंगा साखर कारखान्याच्या पंचगंगा साखर कारखान्याच्या पाणी पुरवठ्यासाठी उभारलेल्या लिफ्ट टाकीत बुडून अशोक नामदेव सुतार वय 55 वर्षे राहणार राजमाने हायस्कूल जवळ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार पंचगंगा साखर कारखान्यास पंचगंगा नदीतून नियमित पाणी पुरवठा केला जातो। नदीपासून कारखान्यापर्यंतचे अंतर अधिक असल्याने रुई येथील राजमाने हायस्कूल जवळ जमिनीखाली मोठी लिफ्ट टाकी उभारण्यात आली असून त्यामध्ये पाणी साठवून पुढे कारखान्याकडे पाठवले जाते। अशोक सुतार हे या टाकीच्या परिसरात वास्तव्यास होते। शुक्रवारी सायंकाळी ते जवळील नातेवाईकांकडे जातो असे सांगून घराबाहेर पडले होते। मात्र शनिवारी सकाळी ग्रामस्थांना लिफ्ट टाकीतील पाण्यावर एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना दिसून आला। याची माहिती तात्काळ हातकणंगले पोलिसांना देण्यात आली। घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा केला। स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। अशोक सुतार यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले आणि 1 मुलगी असा परिवार आहे। ते नेमके पाण्याच्या टाकीत कसे पडले याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही। मात्र हातकणंगले पोलीस पुढील तपास करीत आहेत।